तुझ्याबरोबर साडीच्या शॉपिंगला आली होती ना, मग तिला थँक्स म्हटलंस की नाही? हो म्हणालो. हो असं का विचारतेस आणि स्माइल का देतेस? बरं वाटतंय मला. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तू शॉपिंगसाठी बाहेर गेलास, साडी खरेदी केलीस. नाहीतर एरवी ऑनलाईन काहीतरी वस्तू मागवली असतीस. सेलिब्रेशनला नुसती परवानगी नाही दिलीस, त्याच्यात सहभागी सुद्धा झालास. छान वाटतंय मला. किती दिवसांनी तुला असं बघते मी, रिलॅक्स्ड. गेली कित्येक वर्ष तू आपला सतत कामात असतोस. कामापुढे दुसरं काही सुचत नाही तुला. ती घटना तुझ्या आयुष्यात घडली आणि बदललास तू गट्टू. पूर्ण झोकून दिलंस कामामध्ये स्वतःला. माझ्या मुलांना मोठं व्हावं, आपला बिझनेस वाढवावा, पुढे चालू ठेवावा, अशी माझी इच्छा होतीच. पण त्या सगळ्यामध्ये त्यांनी त्याचं आयुष्य हरवून जावं असं नाही वाटलं मला कधी. मला खरंच खूप कामात आनंद मिळतो. मी बघ ना इथे केवढ्या फाईल्स आहेत, केवढे प्रोजेक्ट्स आपले चालू आहेत एकाच वेळेस. मला आवडतं कामात गुंतून राहायला. मला कामात गुंतून राहिलो की मला भान राहत नाही कुठल्याच गोष्टींचं. मला असं वाटतं की 24 तास सुद्धा मला पुरे पडणार नाहीत असं वाटतं. सगळं माहितीये मला ते. या तुझ्या कामाच्या नादात तू तुझं आयुष्य जगणं विसरलायस गट्टू. मला सांग ना, गेल्या किती वर्षात तुझ्या मित्रमैत्रिणींना भेटला नाहीयेस? अहो असं कोणी नाही असं म्हणू नकोस. होते, तुझ्या मित्रमैत्रिणी होते. आता दूर निघून गेले ते. कदाचित तू त्यांना दूर केलंस. माझं ऐक गट्टू, मित्रमैत्रिणी असावेत ज्यांच्याशी आयुष्यात आपल्याला खूप काही शेअर करता येतं, आपलं मन हलकं करता येतं. मित्रमैत्रिणी हवेत. हा, पण ते काय असे वाटेवरती पडलेले असतात का मित्रमैत्रिणी? वाटेवर पडलेले नसतात, पण आजूबाजूला बघितलं तर सापडतात. प्रयत्न कर ना. कदाचित जवळपास सुद्धा असतील. अविनाश, काय रे? नाही, आत्ताचे फोटो बघत होतो. बर्थडेचे. छान दिसतेस. मी अरे पण तुम्हाला एवढा उशीर का झाला? काकू, आम्ही नेहमीच्याच वेळेत आलोय. काय झालं काकू? अगं मला इतकं टेन्शन आलं होतं.
सकाळपासून हे कुमुदिनीला फोन करायचा म्हणून नंबर शोधत होते आणि अचानक तिचाच फोन आला. आणि नंतर कुमुदिनीने स्वतःच्या ऑफिसचा ऍड्रेस पाठवला. मला कळतच नाहीये की तिला आपला नंबर सापडला कुठून. आम्ही दिला नंबर. काय? अरे पण का? अहो, आऊंचा आज बर्थडे आणि काकांना खूप मनापासून आऊंना विश करायचं होतं. काकू त्यांची इतकी जुनी मैत्री आहे. म्हणजे बघा ना, इतकी वर्ष एकमेकांच्या संपर्कात नसून सुद्धा त्यांची मैत्री तशीच आहे. आणि आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्यात अंतर आणणं बरोबर नाही. म्हणून म्हटलं निदान आजच्या दिवशी तरी त्यांच्यात बोलणं व्हायला पाहिजे. म्हणून मग दिला नंबर. अरे पण काकू, मला सांगा त्या पत्त्याचं काय झालं? म्हणजे आऊंनी तो पत्ता पाठवला ना? हो, म्हणजे काकांनी काकू, काका कुठे आहेत आत्ता? अरे कुमुदिनीशी बोलायला मिळालं म्हणून खुश होऊन ते कुलकर्णी भाऊजींना भेटायला गेले होते. मगाशीच आले आणि लवकर झोपलेत आज. तिने पाठवलेला पत्ता मी त्यांच्या मोबाईल मधनं डिलीट केलाय हे त्यांच्या लक्षात सुद्धा आलेलं नाहीये. काकू, थँक्यू सो मच. मला ना तुमची अगदी कमालच वाटते. तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही नंबर देऊन काय केलंय? अरे आता नुकतंच ते सुहास प्रकरण झालं तेव्हा ते किती रागावले होते. आता हे कळल्यानंतर ते काय करतील ते त्या परमेश्वरालाच ठाऊक. मला त्याची भीती वाटते. काकू, आम्ही या गोष्टीचा विचारच केला नाहीये असं नाहीये. म्हणजे नंबर न देण्याचा विचार सुद्धा आला होता. पण नंतर प्रकर्षाने असं वाटलं की आऊंचं आणि काकांचं एकदा तरी बोलणं होणं गरजेचं आहे. म्हणून मग आदितीनेच दिला नंबर. अरे हो, पण त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याशी का खेळताय? तुमच्या लक्षात येत आहे का हे? काकू, आमचं चुकलंही असेल, पण जी माणसं आमच्यावर इतकं प्रेम करतात त्यांच्यासाठी जर आम्ही एवढेही करू शकलो नाही तर मग. आदिती, अगं तुमचं चुकलंय असं मला म्हणायचं नाहीये, पण ना भावनेच्या भरात काही करू नका. जरा मागचा पुढचा विचार करा. बर, ते जाऊ दे. आता फ्रेश व्हा आणि जेवायला चला. काकू, सॉरी. आमच्यामुळे तुम्हाला आणि काकांना खूप त्रास झाला. हो, खूप त्रास झालाय, कळलं? चला जेवायला चला आता. हे काय, आता काम करत बसणार आहेस का तू? म्हणजे आजही रात्रभर जागणार? जे हल्ली हे रोजच होतंय. हा, आदिती, काम करावं लागणार, जागावंही लागणार. वेळ आहे म्हणून एडीएमच्या प्रोजेक्टकडे लक्ष दिलं नाही. आता डेडलाईन जवळ आली आहे आणि एडीएमचं प्रोजेक्ट आहे, जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. कारण तुझे पप्पा. मी 200% दिलं ना तरी ते म्हणतील काहीतरी कमीच आहे. टेन्शन यायला लागलं मला आजकाल. जय, दिस इज नथिंग. याही पेक्षा मोठी कामं तू अगदी सहज केलीयस. हे बघ, डोक्यातून आधी हे काढून टाक की ते माझे पप्पा आहेत आणि मग काम कर. तेच तर विसरणं अवघड आहे मॅडम. कॉफी घेणार?
आदिती, जय काय झालं काय नाही. जय काय झालंय? आदिती, तुझ्यापासून दूर जाण्याचा विचारही नाही करू शकत मी. तू असं का बोलतोयस? नाही, काय नाही. जय प्लीज मला सांग काय झालंय? आदिती, मी जो विचार करतोय तो तो चुकीचा आहे, मला माहिती आहे. पण मी जय स्पष्ट बोल, मनात काहीही ठेवू नकोस. बोल. आज अविनाश सरांनी मला तुमचा फोटो काढायला सांगितला ना. ती फ्रेम ना काही केल्या डोक्यातून जातच नाहीये. तू, सर आणि आऊ. जय रिलॅक्स. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यापासून दूर कधीच जाऊ शकत नाही जय. मी तुला सोडून कुठेही लांब जाणार नाहीये आणि कोणीही मला तुझ्यापासून दूर करू शकत नाही. उद्या मी या जगात नसले तरी तुझ्या विना आय एम सॉरी. चला कॉफी आणते. जय हा, काही जळतंय. काय जळतंय? मला तर जळण्याचा वास येतोय. नाही, मग काकूंनी काहीतरी गॅसवर ठेवलं असेल, मी बघून येतो. जय मला ना जळण्याचा वास इथून येतोय. अच्छा. आले. आदी, आय लव्ह यू. हॅलो देव टूर्स. जय आहे का? आई साहेब, मी रजनी बोलतेय. जय नाही आला अजून, पण येईल एवढ्यात. हो हो, ओके ओके. मी सुद्धा जरा लवकरच फोन केलाय. काही काम होतं का महत्वाचं? मी करू का? थँक्यू रजनी. हे बघ, मी ऑफिसात पोचतेच आहे. कदाचित थोडासा लेट होईल मला. तर मिस्टर दाभोळकर तिथे येणार आहेत. ओके, म्हणजे जयचे क्लायंट. येस, म्हणून मी फोन केला होता. जर ते तिथे पोचलेस ना तर जरा प्लीज तू त्यांना अटेंड करशील का जय येईपर्यंत? हो, मी करते. डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही. ओके, लवकर मिळते. तांगडे, तांगडे. काय झालं मॅडम? हे बघा, ऐक, आई साहेबांचा फोन होता. मिस्टर दाभोळकर येणार आहेत. कोण? दाभोळकर. हा, ते येणार आहेत. ते आले की त्यांना आईसाहेबांच्या केबिन मध्ये बसव आणि मला ताबडतोब सांगायला ये. मॅडम, हं. ते येणार नाहीत, ते आलेत. आईसाहेबांच्या केबिन मध्ये ठेव. आले? हो. अरे काय, पण किती, अजून स्टाफ नाही आला. क्लायंट कसे काय आले? तुम्हाला आधी का नाही सांगितलं जणी? सॉरी मॅडम. सॉरी काय तांगडे, ते येऊन एक काम कर, त्यांना कॉफी नेऊन दे पटकन पटकन. तुम्हाला पण देऊ का? नको आहे, त्यांना नेऊन दे पटकन कॉफी. रजनीचा फोन.
मग घे ना, काहीतरी महत्वाचं असेल जय. हॅलो, जय, तू कुठे आहेस आणि किती वेळात पोहोचतोयस? मी ऑन द वेच आहे, पण काय झालंय? अरे मिस्टर दाभोळकर आलेत